की ज्या दोन फलंदाजांना बाद केलं ते जर केदारने केलं नसतं तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्यामुळे सुमित नक्कीच आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा आपला पुरस्कार केदारला देऊ इच्छितो. त्यामुळे पुन्हा एकदा अक्षय शेट्टी यांना विनंती असेल. सामनाची ट्रॉफी आमचे मान्यवर अक्षय शेट्टे नक्कीच केदारला देतील. नक्कीच सुमित आपण देखील तिथे उपस्थित राहायचंय. नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच चांगल्या पद्धतीने केलं जातंय. सुमित भावकर यांच्याकडून दोन्ही फलंदाज क्रीजवर आलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची, फारसा वेळ घ्यायचा नाही, खूप सामने खेळायचे बाकी आहेत. निश्चितच या दोन्ही खेळाडूंचा, या दोन्ही संघांचा खेळ भाऊ तुम्ही पाहिलाय. काय वाटतं कुठला संघ या ठिकाणी आता निश्चित वरचढ ठरेल? तर आता अंतिम टप्प्याकडे स्पर्धा वळलेली आहे. हळूहळू निश्चित होणार आहे की शेवटचे 4 कोण म्हणजे सेमीफायनलिस्ट 4 कोण असतील हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. अजूनही लीग सुरू आहे आणि त्यामुळे खेळ आपण सकाळपासून कालपासून पाहतोय सर्व खेळाडूंचा. निश्चितच प्रत्येक संघाला इथे विजय आवश्यक आहे. हे असताना सुद्धा कशा प्रकारे वाटतं की कुठला संघ इथे विजयी होईल? नक्कीच आपण या सामन्याबद्दल बोलू, परंतु तत्पूर्वी या आधीच्या सामन्यात ज्या पद्धतीने केदार आणि सुमित यांनी खेळ केला यांच्याकडून ही अपेक्षा गावाच्या क्रिकेटमध्ये देखील आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा खेळ होईल अशी अपेक्षा आणि दोघांना शुभेच्छा. दरम्यान या सामन्यात आपण या पद्धतीने सामने पाहतोय. आपल्याला वाटलं होतं की आयुष 11 आणि श्री स्वामी समर्थ हा सामना अटीतटीचा होईल, मात्र दबावामध्ये आयुष 11 संघ ज्या पद्धतीने अक्षरशः ढासळला त्यामुळेच आता कोणतंही भाकीत करणं तेवढंच सोपं असणार नाही. सामन्याला सुरुवात करायचे. साहिल गाडगे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचा चेंडू, ज्या पद्धतीने चेंडू कॅरी होतोय यष्टीरक्षकाकडे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नरेंद्र कालच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, तो आजच्या सामन्यामध्ये दाखल झालाय. याच्याकडून मोठी अपेक्षा असेल आयडियल संघाला. पहिला चेंडू निर्धाव हातालाय साहिल याने. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडू, हवेत जरूर आहे, फटका थोडासा फसला होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आल्या आल्या पहिल्या 2 चेंडूंवरच गुडलँड स्पॉट पकडलाय. निश्चितच या सामन्यामध्ये जो बॅट किंवा बॉलपेक्षा जो माइंडने खेळणार आहे, मेंदूने खेळणार आहे, तोच संघ निश्चित या ठिकाणी विजय होईल. कारण असाच आता हीच लीग अशाच प्रकारे पुढे चाललेली आहे. जोरदार फटका लगावतोय, मग आपण बॅटच्या टप्प्यात चेंडू येत नाही, थोडासा मिस शॉट होतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूर असल्यामुळे झेल होत नाही. पण एक धाव मात्र सहज मिळते ती नरेंद्रला. नरेंद्रकडून मात्र एका धावेची अपेक्षा नाही निश्चितच नसणार आहे संघ मालकांना किंवा कर्णधाराला. सुरेख चेंडू, हलकेच कट करायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही, अंगावर आदळतोय. दरम्यान या गटामध्ये वरचढ ठरलेले 2 संघ आहेत ते महाकाली चॅम्पियन्स आणि महाकाली समर्थ, आणि त्याच गटामधले हे 2 संघ आहेत. पाहूया मोठी काहीतरी खेळी. आता मात्र प्रतिष्ठेची लढाईसाठी हा सामना सुरू आहे असं म्हणावं लागेल. जोरदार तटवायचा आहे चेंडू, उशिरा बॅटवर आला, हवेत चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली आणि झेल सोडतोय. झेल जमिनीला दाणवतोय. अनेक कॅचेस सुटल्यात या मैदानावर. वाऱ्याचा अंदाज घेऊनही कॅच घ्यावी लागते. नुसती फलंदाजी वाऱ्याच्या अंदाजावर करून चालत नाही, तर क्षेत्ररक्षण ही वाऱ्याचा अंदाज घेऊन करावं लागतंय. एक जीवदान म्हणावं लागेल ते रोहितला मिळतंय, होय ना? रोहितच. हा शॉर्ट चेंडू मिड विकेटच्या दिशेने जोरदार मारला येतोय आणि 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जबरदस्त चेंडू, शॉर्ट चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा. जोरदार आपल्या शरीर यष्टीच्या मानाने हा फटका लगावला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असूनही चेंडू पडल्यानंतर त्याने उसळी घेतली आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावा. षटक संपतय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7. आयडियल 7. अक्षय दुसरा षटक घेऊन जोरदार अपील होते बाद.
फलंदाज बाद. LBW लेग बिफोर विकेट. थेट एक्स्टर्नल जाणारा चेंडू पायाने अडवतोय आणि त्यामुळे पंच त्याला दंडित करतायत आणि बाद होऊन तंबूत पडतो. पहिल्या चेंडूवर अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. आत सरकून मारण्याचा प्रयत्न केला आणि यष्ट्यांच्या समोर सापडला तो फलंदाज रोहित आणि बाद होऊन तंबूच्या दिशेने धक्का बसतोय आयडीएलला. या गटातले माझ्या मते अव्वल दोन संघ निश्चितच महाकाली चॅम्पियन्स आणि महाकाली समर्थ असे दोन संघ असेल. सुरेख खेळ केला या दोन्ही संघांनीही. निश्चितच पुढच्या फेरीचे प्रमुख दावेदार असतील. सेमीफायनलचे प्रमुख दावेदार असणार आहेत आणि त्याच गटातला हा सामना सुरू आहे. तुषार शृंगारे. निर्धाव चेंडू. तुषारसाठी जोरदार तटवायचा आलेला पहिला चेंडू जोरदार मारायचा, कारण वाऱ्याची साथ ही डावखुऱ्या फलंदाजाला निश्चितच आहे. त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या उंचीचा अंदाज येत नाही. निर्धाव चेंडू. यावेळी उंच हवेत जोरदार तटवले पाहिजे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि बाद. त्या ठिकाणी बाद होतोय तुषार. सलग दुसरा फलंदाज बाद होतोय या षटकामध्ये. खूपच हाराहारी करताना दिसत आहेत. काय वाटतं भाऊ? थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याची गरज नाही आहे. या आधीचा सामना आपण पाहिलाय. आकाश जाधव आणि सुमित भावकर ज्या पद्धतीने खेळत होते, पहिल्या 2 षटकांमध्ये कोणतीच जोखीम घेतली नव्हती. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला आणि सेट झाल्यानंतर मात्र त्यांनी आक्रमण केलं होतं. आणि हा खेळ कुठेतरी विचारात घ्यावा लागेल. समोरचे जे खेळाडू खेळतायत त्या कोणत्या पद्धतीने खेळतायत, कोणत्या पद्धतीने सामना त्यांनी जिंकला हे पाहून त्यानंतर त्या पद्धतीचा खेळ होणं गरजेचं आहे. जशी स्पर्धा अंतिम टप्प्यात येते तर आजच्या दिवसाचा जेवणाचा कार्यक्रमही अंतिम टप्प्यात येतोय. कोण जेवायचं राहिले असल्यास या ठिकाणी संपर्क साधा लवकरात लवकर. फुल टॉस चेंडू शिवमच्या बॅट मधून बाउंड्रीच्या दिशेने चौकार. चौकार. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार वसूल केलेला आहे. एक जबरदस्त असा फटका म्हणायला लागेल उंच पुरा अशा शिवमचा. पुन्हा जोरदार लागलेला चेंडू यावेळी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला षटकार. डीजे असं नको. चला जरा प्रेक्षकांचं मनोरंजन होऊन दे. डीजे वाले दादा गाणं बजा. एक प्रेक्षकांचंही मनोरंजन व्हायला पाहिजे. हा 1 2 3 4 लावा ना. विराट कोहली सुद्धा नाचू शकतोय. पहिला एक षटकार लागवलेला आहे पहा. जबरदस्त. पुन्हा क्रिकेटकडे वळूया. हा चेंडू शिवमसाठी. शिवम जोरदार चेंडू. बाद होतोय. बाद दिला जातोय पंचांकडून. एसटीची होतोय. धक्का बसतोय. सुरेख फलंदाजी करत होता. एक चौकार एक षटकार लगावला होता, परंतु घाई करताना दिसतोय. षटक संपतोय. दुसऱ्या षटकाचा खेळही संपतोय. एक फलंदाज बादही होतोय. म्हणजे बरंच काही या षटकामध्ये घडलेलं आहे. आणि असं असताना मात्र फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. जम बसला होता. 2 फटके चांगले लगावले होते, परंतु प्रत्येक चेंडू हा षटकार किंवा चौकारासाठी नसतो. काही चेंडूंसाठी त्या गोलंदाजाचा सन्मानही करावा लागतो. यालाच खरं क्रिकेट. 17 धावा झालेल्या आहेत. 2 षटकं संपलेली आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. अशी परिस्थिती आहे आयडीएल 11ची. 10 धावा देऊन 3 विकेट काढलेत, परंतु 17 धावाही कुठल्या गेल्यात.
नरेंद्रने जोरदार तटवलेला चेंडू आहे. नितेश बॅट्समन काहीतरी लिहत. नवीन आलेला फलंदाज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. मितेश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असणार आहे मितेशचा. पाहूया कशा प्रकारे चेंडू हलकेच कट केलं पण चेंडू आहे. बॅक फुटला जाऊन त्याने कव्हर बाउंड्रीला चेंडू लगावलेला आहे. एक धाव तर पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नरेंद्रचा होता, माघारी पाठवलं. निश्चितच धोका झाला असता जर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर. तसं काही घडत नाही. पुन्हा नितेश नवीन फलंदाजासाठी. हा फसवा चेंडू होता, धीम्या गतीने टाकलेला चेंडू. थोडासा चेंडू वळवायचा होता परंतु अति वळतोय चेंडू आणि तो ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जातोय. पंचतला दंडी ठरवत आहेत. एक वाईडची रन. अशा थोडीशी टिचून गोलंदाजी करावी लागणार. अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी असेल तरी सुद्धा ती अचूक दिशेने असणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच पुढचा चेंडू पाहण्यासारखा असणार नितेशचा. उंच हवेत चेंडू आहे. पाहूया झेलतोय का तो. झेल काही होत नाही, तसा प्रयत्नही दिसत नाही आणि एक धाव मात्र मिळते त्या नवीन फलंदाजाला. तर नरेंद्र पाहूया नरेंद्रच्या बॅटमध्ये एखादा तरी षटकार. आपण आयकॉन प्लेअर आहात, पाहूया खेळ दाखवायचा आहे. एखादा षटकार. हा फसवा चेंडू. मी सांगितलं नितेश हा फसवा जोरात धावा देतो, हलक्याच हाताने चेंडू टाकतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन स्लो होतो आणि मग मात्र बॅट्समन फसतो. आणि असाच हा चेंडू होता. जोरदार मारायचा चेंडू उशीर आला बॅटवर आणि तसा नेटचा टप्प्यात आला नाही, त्यामुळे धावही मिळाली नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा नितेश नरेंद्रसाठी. धावचीची संधी होती. सरळ चेंडू जरी यष्ट्यांना लागतो तर मात्र धावचीत झाला असता. तसंही घडत नाही. एक धाव मात्र मिळते बाईच्या स्वरूपात. थोडासा खेळ मंदावलेला दिसतोय कारण वाईड चेंडू घोषित करत आहेत. दोन पंच चर्चा केल्यानंतर वाईड चेंडू. नितेश आणि बोल्ट. क्लीन बोल्ड. यावेळेला वेगाने टाकलेला चेंडू होता, अगदी खोलवर टप्प्यात चेंडू. यॉर्कर लेन चेंडू. हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅट हुकली आणि थेट यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि एक धक्का बसतो आयडीएल 11ला. तेवीस. चला वेळ नको. क्षेत्ररक्षण पाहतो. चर्चा नको. आता चर्चाची वेळ संपलेली आहे आपली. हे सगळं तुमचे गोलंदाज ठरले आहेत, फलंदाज ठरलेले असतात. अशा प्रकारची ही टुर्नामेंट आहे, त्यामुळे चर्चा नको. चर्चा अगोदरच करायची. चला आजच अंतिम सामना आपल्याला खेळायचा आहे. तो सुद्धा सूर्यप्रकाशाच्या उजेडात खेळवायचा आहे आणि नुसता अंतिम सामना खेळायचा नाही तर लगेचच बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम आहे आणि त्यामुळे थोडी घाई करा. 24 धावा झालेल्या. 24 झाल्यात धावा. नवीन गोलंदाज नरेंद्रसाठी. एस्टेक्सला चेंडू अडवता येत नाही. 22 ची एक धाव मिळते. अजून नरेंद्रच्या बॅटमध्ये चेंडू टप्प्यात येत नाही. बॅट मात्र जोरात फिरवतोय पण चेंडू टप्प्यात येत नाही. गोलंदाज कोण रे? ओम. गोलंदाज ओम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया नवीन आलेल्या फलंदाजासाठी. जोरदार तटवायचा चेंडूने बॅटची कडा घेतली. त्या ठिकाणी स्लिपमध्ये म्हणजे गलीमध्ये चेंडू जातोय. एक धाव सहजरित्या मिळते. बॉलर ओम आहे. बॅटर नवीन आलेला फलंदाज. ओम नरेंद्रसाठी. जोरदार. यावेळी मात्र चांगला बॅटच्या टप्प्यातला चेंडू. खूप लांब गेलेला हा चेंडू.
तर ज्या चेंडू द्या आपले जे सगळे खेळाडू आहेत ते सुद्धा क्षेत्ररक्षकच आहेत, स्वयंसेवक आहे. गजा पोकळे चेंडू कुठे गेलाय बघा. येऊ दे लगेच. सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आपल्याला, त्यामुळे जेणेकरून खेळ लवकर लवकर सुरू होईल. कारण नरेंद्र आता लांब लांब षटकार मारणार यात काही शंका नाही. थँक्यू. ज्यांनी कोणी चेंडू दिलाय त्यांचे आभार. थँक्यू. आता प्रत्येकाला साईड हिरो म्हणण्यापेक्षा मेन हिरोचीच भूमिका बजावावी लागणार आहे आणि नरेंद्र ते काम करण्याचा प्रयत्न करतोय, पाहूया. आणि बाद होतोय मात्र पुन्हा तशा प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची उसळी जास्त होती आणि त्यामुळे चेंडू बॅटच्या नेटच्या टप्प्यात नाही, डोक्यावर चेंडू गेला आणि सूरज झेल टिपतोय. पुन्हा एक फलंदाज बाद होतोय. होया, पुन्हा एकदा नवीन बॅट्समन खेळण्यासाठी तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला ऑक्शन होतं आणि फॉर्म भरले गेले त्यामध्ये बरेचसे खेळाडू हे ऑलराऊंडर म्हणून त्याने आपलं माहिती दिली होती, परंतु बॅटिंगला आल्यानंतर वेगळंच दिसायला लागलेलं आहे. भ्रमनिरास होतोय. पुन्हा ओम राईट आर्म ओव्हर द विकेट. गौरव गौरव खेळण्यासाठी तयार. जोरदार 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 तटवलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला 4 धावांसाठी. चंद्र बॉल घे, बॉल देते तुला. येऊ दे इकडे इकडे. 4 षटकांचा खेळ संपतोय. पस्तीस 36 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक षटकामागे 9 धावा असं समीकरण आहे. पाहूया 36. चला क्षेत्ररक्षण पांगून घ्या लगेचच. आयडियल आयडियल चला चला चला. शंतनू किंग्स आणि भगवती एक्सप्रेस दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये या. झाले. निलेश गोलतकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या टॉसची. दोन्ही संघनायक तातडीने या. यानंतरचा सामना असणार तो लीग मधला शेवटचा सामना असणार आहे. भगवती वर्सेस शंतनू दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये या. छत्तीस धावांचं आव्हान आहे. भाऊ लिंगायत सुरुवात. मात्र 36 धावांचं आव्हान असेल. बघूया कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग करतायत वाडगती संघाचे फलंदाज. नक्कीच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं तरी देखील प्रतिष्ठेची लढाई, हा सामना जिंकूनच या स्पर्धेच्या बाहेर जाण्याचा मानस असेल दोन्ही संघांचा. सलामीला आलेत ते
भगवती संघाचे संघनायक दरम्यान पुन्हा एकदा आमचे वकील मित्र अक्षय शेट्टे यांना विनंती असेल दरम्यान सलामीला आपण पाहायला मिळतोय निलेश शेडेकर आणि अक्षय शेमणकर सलामीचे फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर रोहित. पाहूया कशा प्रकारे 36 धावांचं आव्हान आहे, कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट, धीम्या गतीने टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तर मिळेल. एका धावेने मात्र संघाची स्वतःची धावसंख्येची सुरुवात होते, धावफलकाला सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय निलेश शेडेकर. नक्कीच मोठे फटके मारण्यात तरबेज असलेला हा खेळाडू मात्र सध्याच्या काळात आकाश जाधव आत्ताचा चौकार आहे की षटकार? चौकार. वेळेत सिग्नल द्यायचा आहे, आपण मॅच जिंकलो, बाकी मॅच शिल्लक आहेत. दरम्यान पुढचा चेंडू 4 धावांनी धावसंख्येत भर होते. निलेश आक्रमक फटके खेळणारा खेळाडू आहे, मी आधीच सांगितलं होतं. जोरदार फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत, मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या बरोबर मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. काय फटका लगावलाय निलेश याने. काय फटका लगावलाय, बरोबर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध असलेला हा फटका आणि त्यामुळे त्या फटक्यावर 6 धावा मिळत आहेत. आता मात्र निलेश रंगात येतोय. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. थोडासा धीम्या गतीने आलेला चेंडू, त्यामुळे बॅटच्या टप्प्यात फारसा येत नाहीये. 1 धाव तर निश्चित मिळते. म्हणजे आतापर्यंत या षटकात प्रत्येक चेंडूवर धाव मिळवण्यात मात्र यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू समोर आहे अक्षय. आता मात्र अक्षय चूक करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. या निर्धाव चेंडू बरोबरच धावसंख्या होते 13. पहिल्या षटकात 36 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा. भगवती संघाचे कर्णधार अजूनही उपस्थित झालेले नाहीयेत. दरम्यान कर्णधार येत आहे दुर्गेश नांदगावकर. खूप लांबवरून येणारे हे खेळाडू, त्यामुळे थोडासा उशीर होतोय. नवीन गोलंदाज शिवम. समोर आहे निलेश. आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार लगावलाय. दरम्यान नाणेफेक केली जाते. अक्षय शेट्टे नवीन देश. तोपर्यंत इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. नाणेफेक केली जाते भगवती एक्सप्रेस विरुद्ध शांतनु सुपर किंग्स. नाणेफेक जिंकले शांतनु सुपर किंग्स आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय दुर्गेश नांदगावकर याच्यासारख्या खेळाडू समोर. म्हणजेच दुर्गेशचे मोठे फटके पाहायला मिळणार का? अजूनही स्पर्धेमध्ये आव्हान बाकी आहे, त्यामुळे मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल. दरम्यान या सामन्यातील पुढचा चेंडू फुलटॉस. नक्कीच लोअर फुलटॉस होता, धीम्या गतीने आला. खराब फेक म्हणावी लागेल. चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही. यष्टीरक्षकाकडून झाली चूक. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या मागे असलेला क्षेत्ररक्षक खराब फेक करतोय. 1 धाव मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. खराब खेळ आपण पाहिला या आधीच्या सामन्यामध्ये. निखिल सकपाळ, सौरभ गावकर यांच्याकडून. नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती, कारण गावातील खेळाडू त्यांचा खेळ पाहून शिकत असतात. मात्र नक्कीच कमबॅक करण्याची अपेक्षा ठेवावी का, हा प्रश्न देखील असेल. दरम्यान पुढचा चेंडू
प्रत्येक चेंडूवर धावा मात्र निघतायत. चांगला खेळ पाहायला मिळतोय. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय 4 धावांसाठी. चांगली फटकेबाजी करतायत. प्रत्येक चेंडूवर षटकार लगावण्यापेक्षा क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर चेंडू मारायचा आणि टप्पा पडल्यानंतर चौकार वसूल करायचा. या पद्धतीची रणनीती पाहायला मिळते आतापर्यंत. चेंडू लगेच मैदानात द्यायचा आहे. आलाय, धन्यवाद. कारण ही स्पर्धा गावाची आहे त्यामुळेच प्रत्येक खेळाडू हा या स्पर्धेतील स्वयंसेवक असणार आहे आणि ती जबाबदारी मात्र प्रत्येकाने उचलायची आहे. धावा आतापर्यंत झाल्यात 26. 10 धावांची आवश्यकता. फुलरलेन चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यष्टीरक्षक येऊन चेंडू अडवतोय. 1 धाव पूर्ण होते. 27 धावा, मात्र 9 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. 1, 2, 3 खेळाडूंवर आपण सामना जिंकू शकत नाही हे आपल्याला पाहायला मिळालं. एकीकडे सुमितने एखादी सामना जरी खेळला असला तरी समोर मात्र 3 तगडे फलंदाज असताना सामन्यामध्ये मात्र आपली छाप पाडू शकले नाहीत. प्रत्येक खेळाडूचं योगदान तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा फलंदाजाने सोडून दिलाय कारण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाला संधी निश्चितच नाही. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. 2 धावांची आवश्यकता असेल मात्र 2 धावा हा सामना जिंकण्यासाठी. लगेचच पुढचा सामना असलेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं शांतनु सुपर किंग्स लगेचच मैदानात यायचंय. सामन्याला लगेच सुरुवात होईल. हा सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 2 धावांची आवश्यकता. जोरदार फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाला संधी नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी सामना संपतोय. इथे मात्र वाडेगती संघ हा सामना विजयी होतोय. दरम्यान शांतनु सुपर किंग संघ कर्णधार लगेचच विनंती असेल अंकित लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दुर्गेश आपले